आज मैदा न वापरता खूप कमी तेलामध्ये खूप चटपटीत अशी रेसिपी बनवली। तर यासाठी इथे मी बटाटे शिजत ठेवले होते आणि इथे आता पीठ मळून घेते। तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। रेसिपीला कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये रवा घालायचा आहे। तर इथे मी अर्धा कप रवा घेते। रवा जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। इथे जो उपम्यासाठी आपण जाड रवा वापरतो तो मी इथे घेते। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर इथे ओवा घेतला आहे। ओवा हातावरती कुस्करून यामध्ये घालायचा आहे। अर्धा चमचा ओवा मी घातला यामध्ये आणि इथे आता तूप घेतलं आहे मी। तर यामध्ये आपल्याला 3 चमचे तूप घालायचं आहे। तुपामुळे जे आपलं बाहेरचं आवरण आहे ते छान मस्त खुसखुशीत होईल। तुपाऐवजी तुम्ही तेल घातलं तरी चालेल। हा नेहमीचा जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने इथे 3 चमचे तूप मी मोजून घेतलं आहे। आता हे तूप सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे। सगळ्या पिठाला तूप व्यवस्थित लागलं पाहिजे आणि आता पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। नेहमीचं जसं चपातीचं पीठ असतं तसंच करून घ्यायचं आहे। याचा असा गोळा मी मळून घेतला आहे। आता हा गोळा आपण झाकून असंच बाजूला ठेवून देऊया सेट होण्यासाठी। तर इथे मी ओल्या कापडाने हा झाकून ठेवते। आता आपण स्टफिंग तयार करूया। तर इथे पहा बटाटे शिजलेत, हे मी सोलून घेते। इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते। आता स्टफिंगमध्ये घालण्यासाठी आपण इथे मसाले कुटून घेऊया। तर इथे 1 चमचा मी धने घेतलेत, 1 चमचा बडीशेप घेतली, यानंतर थोडंसं आलं घेतलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। हे आता असं कुटून घ्यायचं आहे, जाडसर ठेवायचं आहे। तुम्ही मिक्सरला सुद्धा जाडसर असं वाटून घेऊ शकता। इथे आता गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलं आहे। जिरं छान तडतडलं की यामध्ये वाटून घेतलेलं वाटण सगळं घालायचं आहे। याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेऊया। तर हे असं मी 1 मिनिट परतून घेतलं। आता यामध्ये बटाटे घालायचे। बटाट्याशी मी कुस्करून घेतलेत। यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे, पाव चमचा गरम मसाला घातला, अर्धा चमचा धनेजिरे पूड घालायची आहे, अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे। याबरोबरच यामध्ये मी चवीप्रमाणे लाल तिखटसुद्धा घालते। यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा। चवीप्रमाणे मीठसुद्धा यामध्ये घातलं आहे। सगळं छान परतून घेऊया। तर मस्त चटपटीत असं आपलं हे स्टफिंग तयार होईल। सगळं छान आता परतून घ्यायचं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। स्टफिंग तयार झालं आहे। हे काढून घेऊया आणि थोडंसं थंड करून घेऊया। हे पीठ जे आपण झाकून ठेवलं होतं ते छान सेट झालं आहे। पुन्हा एकदा हे मळून घ्यायचं आहे। आता यातला एक गोळा घ्यायचा आहे, मोठा असा गोळा घ्यायचा आहे आणि सुक्या पिठामध्ये घोळवून याची पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे।
अगदी पातळ अशी लाटायची आहे आणि आता एखाद्या वाटीने अशा पुऱ्या कट करायच्या आहेत. छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या करायच्या आहेत. अशा पद्धतीने पुऱ्या कट केल्यात. आता प्रत्येक पुरीवरती थोडीशी कोथिंबीर पसरवायची आहे. आणि इथे आता मी थोडेसे चिली फ्लेक्स पसरवते. फक्त दिसायला छान दिसावं म्हणून इथे चिली फ्लेक्स मी घालते. असं लाटणं फिरवायचं आहे म्हणजे चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर चिटकेल. आता एक पुरी घ्यायची आहे, अशी उलटी करायची आहे आणि तयार केलं स्टफिंग यामध्ये भरायचं आहे. आणि याचा असा बॉल तयार करून घ्यायचा आहे. याला पण चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर लावली आहे, त्यामुळे दिसायला हे बॉल्स खूप मस्त दिसतात बाहेरून. तर असे इथे आणखी मी तयार करून घेते. तर उरलेले सुद्धा बॉल इथे मी तयार करून घेतलेत. आता हे डीप फ्राय न करता आपण आप्पे पात्रामध्ये भाजून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण आज आपण कमी तेलामध्ये ही रेसिपी बनवतो आहे, त्यामुळे इथे आप्पे पात्रामध्ये ही मी रेसिपी बनवते. थोडं थोडं तेल घालायचं आहे आप्पे पात्रामध्ये, सगळीकडून असं पसरवून घ्यायचं आहे. इथे आपण डीप फ्राय करणार नसू हे बॉल, तरीसुद्धा खूप छान क्रिस्पी होतात, कुरकुरीत होतात. आप्पे पात्रामध्ये हे बॉल असे ठेवायचे आहेत. झाकण न ठेवताच आपल्याला हे भाजून घ्यायचे. तर प्रत्येक 1 ते 2 मिनिटांनंतर आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळ्या बाजूने ते एकसारखे भाजले जातील आणि मस्त कुरकुरीत होतील. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. आपण अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतली, त्यामुळे भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि क्रिस्पीसुद्धा होतात पटकन. तर हे अशा पद्धतीने सगळीकडून मस्त असे भाजून तयार झाले आहेत. खूप मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला आहे. ते मी थोडंसं तेल घालते पुन्हा. मुलांसाठी बनवत असाल तर स्टफिंगमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदलसुद्धा करू शकता. तर इथे पहा मस्त असे भाजले गेलेत, अगदी खमंग दिसत आहेत. काढून घेऊया. तर इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे सर्व केलेत. अगदी मस्त क्रिस्पी होतात. नक्की करून पहा, वेगळी अशी रेसिपी आहे. मैदा, इनो, सोडा असं काहीच वापरलेलं नाही आहे, त्यामुळे पौष्टिक रेसिपी आहे. तर ही मस्त क्रिस्पी कुरकुरीत रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा. तुम्हाला जर रेसिपी माझ्या आवडत असतील तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.